येस, 2 धाब्यांची पेनल्टी असेल केवळ टीमला, हे लक्षात घ्यायचं. केवळ संघ थोडासा उशीर झाला त्या कारणास्तव आपल्याला पॅनलाइज केलं जाईल, कारण की चापेवाडी संघ या ठिकाणी वेळेवरती उपस्थित राहिला होता. थँक्यू सो मच. जबा मैदानाच्या आतमध्ये दुसरी लढत आणि गेम ऑन व्हॉइस ऑफ मैदान. मनोज गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुकऱ्या निरगुडा प्राचरण केला जातो. पहिला बॉल हुक केलाय, फटका भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये, गॅप भरपूर मोठे आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु शेवटच्या मोमेंटला अडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. चांगलं कनेक्शन, चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. आणि इथून धाव मिळेल 2 धावा. चांगली रनिंग दिली. पहा रिप्ले ऍक्शन आपल्या स्क्रीन होती. टप्पा पडल्यानंतर अडवण्याचा प्रयत्न 3 क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि त्याच्यानंतर दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. आणि इथून 2 धाव मिळाले. संघाचं अकाउंट पण जरूर पाहायला बॅटिंग करत असताना टीम पाहायला मिळेल चाफेवाडी टीम. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहायला मिळतोय विजय नावाचा बोलबाला पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा वेग पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर इथून जर पाहिलं तर डिफेंडेटली हा बॉल भरपूर चांगला पाहायला मिळाला होता. आणि इथून बॅटचा बॉलचा नाही संपर्क. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती 2 धावा, दुसऱ्या बॉल डॉट जरूर पाहायला मिळतोय. गोलंदाज सुकऱ्या निरगुडाला पाहतो आपण. अष्टपैलू खेळाडू सातत्याने या खेळाडूचा डंका पाहायला मिळालाय. टीम क्षेत्ररक्षण करत असताना केवळ टीम आणि केवळ टीम मी तर म्हणेन भरपूर चांगल्या रीतीने या संघ देखील पाहायलाच गेलाय. बॅटची टॉप एज, फटका भरपूर चांगला आहे. गॅप शोधली, बॉलला टॅग केलाय. गॅप भरपूर मोठे आहे परंतु क्षेत्ररक्षण प्रयत्न आहे परंतु बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आलाय चौकार. धावा मिळतील 4 4 4. आंखों से वार कर देना. आता इथून अकोसे वार करने का नहीं है, अभी इधर बैट का वार करने का है मैदान के अंदर. आणि इथून जरूर तिसऱ्या बॉलवरती धमाकेदार चौकार पाहायला. धावसंख्या पाहिली तर 6 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. गोलंदाज आपण पाहतोय सुकऱ्यावरती हल्ले चढवले जात आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय विजय पारदीचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अप्रतिम मॅच पाहायला मिळेल. 4 षटकांची मॅच. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सुकऱ्या. रिव्हर्स फटका लागला तर पार, नाही तर आबाद, असं समीकरण सातत्याने टेनिस क्रिकेटच्या पटलावरती म्हटलं जात आहे. आणि अप्रतिम कमबॅक. आणि इथून डॉट बॉल जरूर पाहायला बोलतोय. चौथ्या बॉलवरती डॉट फेकला जातोय. पहिल्या बॉलवरती 2 धावा, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती चौकार आणि चौथा बॉल देखील डॉट पाहायला बोलतोय. कारण ही गोलंदाजीची खासियत आहे. गोलंदाज आपण पाहतोय सुक्रिया. अप्रतिम कमबॅक. वेग भरपूर आहे परंतु समोर आपण पाहतोय विजय पारदी. पुन्हा एकदा अष्टमच्या बाहेर पाहायला मिळाला. चेंडू थोडंसं बाहेर पाहायला मिळते. खूपच बाहेर चेंडू. 5चा इशारा, व्हाईट बॉल. 51 धावा पाहायला मिळते. 51 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 7 या आकड्यावरती पोहोचली जाते. चांगला चेंडू रिलीज करावा लागेल गोलंदाज सुक्रिया या गोलंदाजाला, कारण 4 षटकांची मॅच आणि 4 षटकांमध्ये मी तर म्हणेन बॅटिंग करत असताना टीम पाहायला मिळते चाफेवाडी टीमला चांगला टार्गेट उभा करावा लागेल. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर गुडलेसवरती चेंडू रिलीज झालाय आणि तो 5 जरूर लेंथ बघितली गेली आणि तिथून हा बॉल चांगल्या रीतीनं रिलीज केला जातोय. डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. आणि इथून या षटकातला शेवटचा अंतिम बॉल पाहायला मिळेल. इथून जर विचार केला तर धावसंख्या धावसंख्या पाहायला मिळते. 7 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. गोलंदाज मी तर म्हणेन सुकऱ्याचं कौतुक केलं पाहिजे. पॉवर प्लेमध्ये मी तर म्हणेन थोडीशी पॉवरफुल बॉलिंग पाहायला मिळते आहे. शेवटचा बॉल, हाई बॉल, फसवा चेंडू पाहायला मिळाला आणि इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटक क्रमांक संपलं जाते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावसंख्येवरती लागल्या जात आहे 7 या आकड्यावरती.
जाऊया मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकाला जरूर सुरुवात पाहायला गोलंदाज प्रभात भल्ला मैदानाच्या आतमध्ये दाखल. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहायला मिळेल. येस गोमा पारदी बॉलिंग ट्रॅकवरती आम्हाला पाहायला मिळतोय. इथून पहा या स्पर्धेचं एन्जॉय घेत आहे. खरं तर नेरळ परिसरामध्ये एक चांगले व्यक्तिमत्व. खरं तर आमचे जवळचे मित्र आम्हाला पाहायला मिळते. परंतु इथून काय घडलं जात आहे. फटका भरपूर चांगला. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल पंच सक्सेसफुल. बॉल चला सीमा पार. आलाही चौकार. धाव मिळतील 4. गणा हिऱ्या भगत साहेबांचं पहा अगदी पाहिलं तर एक ज्येष्ठ कार्यकर्ता जुनं संत व्यक्तिमत्व ग्रामस्थ मंडळ फणसवाडी यांचं देखील पहा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक अधिक स्वागत. मॅच फार महत्वाची आपल्याला पाहायला. शॉर्ट पेस बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. आक्रमण सक्सेसफुल आणि बॉलला फेकून दिला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 1 बॉल सीमा पार. आलाही चौकार. धाव मिळतील 4 चौकार. चौकाराचे सैन्य धावसंख्येत बदल. धावसंख्या धावती पाहायला मिळतील 15 धावा. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. पहा जरूर अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. शॉर्ट पिच बॉल होता. क्रमात जरूर पाहायला मिळाला आणि बॉलला जरूर दिशा दिली होती. थर्ड स्लिप मधून डायरेक्ट फाईन लेग मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला होता आणि अप्रतिम कमबॅक पाहायला मिळाला. त्यासनं त्या स्पर्धेचं एन्जॉय घेत आहे लाईव्हच्या माध्यमातून. खरं तर इथून पहा पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल. आक्रमण सक्सेसफुल. अजून एक धमाकेदार बॅक टू बॅक. आलाय दुसरा चौकार. फलंदाज आपण पाहतोय ज्या फलंदाजच्या बॅट बंदा अक्षय पारदीचा ब्रँड चौकार पाहायला मिळतोय. क्या बात आहे. अप्रतिम फटका. धावसंख्येचा विचार केला तर 19 धावा धावती पाहायला. खरं तर संदीप दादा निरगुडा यांच्या मतामध्ये या स्पर्धेला शुभेच्छा आल्या गेल्यात. अस्सलवाडी गावचे एक चांगले व्यक्तिमत्व आपल्याला पाहिलं. परंतु इथं व्यक्तिमत्व परंतु अप्रतिम फटका आणि बॉलला फेकून दिलाय सीमा रेषा पार षटकार. धावा मिळतील 6. पाहायला ह्या बॉलवरती थोडंसं डिफरंटली हा बॉल वेगावरती स्वार पाहायला मिळतोय. फलंदाजाला जागेवरती थांबवलं जात आहे आणि इथून जर विचार केला तर डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर जर विचार केला तर या षटकाचा षटक क्रमांक संपलं जाते 2. 12 बॉलचा खेळ संपला. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावती पाहायला मिळते 25 धावा धावती. पहा टीम क्षेत्ररक्षण करत असताना टीम केवळ टीम पहा फक्त आता 5 मिनिटं आहेत. तुम्हाला 5 मिनिटांमध्ये 6 बॉल रिलीज करायचे आहेत. अडेतम 38च्या सर्कलमध्ये खेळाडू घेतला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. तर आपण जर विचार केला तर ही स्पर्धा जर आपण पाहिली तर अप्रतिम स्पर्धा पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल महेश पारदी नावाचे आडनाव आम्हाला भरपूर सध्या पाहायला मिळतात. टीम क्षेत्ररक्षण करत असणार केवळ टीम अप्रतिम सामना पाहायला बोलतोय. चला सामना लगेच स्टार्ट करायचंय. खरं तर अप्रतिम स्पर्धा पाहायला मिळते. त्याचनंतर पहा एक खुशखबर पाहायला मिळेल. महाराष्ट्र ट्रॉफी आयोजिक संदीप दादा निरगुडा चषक आपल्याला पाहायला मिळतं. आनंद दादा निरगुडा भव्य नाईट स्पर्धा पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक असणार 80,000 रुपये. द्वितीय पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल 40,000. तृतीय पारितोषिक 25,000. चतुर्थ पारितोषिक 20,000 आणि 5वं आणि 6वं पारितोषिक 20,000 रुपये पाहायला मिळतील. ही स्पर्धा आपण पाहिली तर 8/5/2026 शुक्रवारपासून त्यानंतर मंगळवार 12/5/2026 पर्यंत या स्पर्धा पाहायला मिळतील.
आणि अप्रतिम स्पर्धा पाहायला मिळेल. या स्पर्धेचा आपण ठिकाण पाहायला मिळाला तर बेकरे येथील भव्य गोल मैदान आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर या संपर्क करायचा संदीप दादा निरगोडा या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्याचनंतर अनंत मिरकुंडे हे दोन मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर ज्या टीमला खरं तर या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर जरूर खरं तर ही स्पर्धा फार महत्त्वाची असणार आहे. संदीप दादा चषक आपल्याला पाहायला मिळेल आणि इथून जरूर रिफर घेतला देखील आहे आणि जरूर आम्ही या स्क्रीनवरती चेक करू आणि जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत जरूर पोहोचला जाईल. भरपूर चांगली शिवतेश आपण पाहतोय. शिवतेश फणसवाडी मानाजी सन्मानाची स्पर्धा, छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी मानाजी सन्मानाची स्पर्धा. भरपूर चांगलं आयोजन, भरपूर चांगलं नियोजन, डे नाईट फॉर्मॅट पाहायला बोलतोय. येस फलंदाज बाद स्क्रीनवरती चेक केला आणि इथून महत्वाचा विकेट होईल बाद. धक्का क्रमांक लागेल पहिला, फलंदाज बाद होईल अक्षय. बॅक ठता पावलाय. चला बॅट्समॅन लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. बस पहा त्या दरम्यान आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर अगदी ब्रँडेड स्पोर्टची सायकल ज्यांना पुरस्कृत केली गेली ते म्हणजे सन्माननीय आत्माराम शेठ मध्ये धामोळे आणि त्यानंतर सन्माननीय नरेश शेठ घरत मुरबी पहा यांच्याकडनं एक स्पोर्टची सायकल आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजासाठी ती स्पोर्टची सायकल दिली जाईल. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजासाठी पाहता अगदी पाहिलं तर सन्माननीय प्रल्हाद महाराज अगदी पाहता त्यांच्या माध्यमातून ती स्पोर्टची सायकल पुरस्कृत केली गेली आहे उत्कृष्ट गोलंदाजासाठी पहा. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अगदी 6 रात्री ज्यांनी पाण्याची पूर्तता आणि पाहता अगदी पाणी पुरस्कृत केलं गेलं, पाणी या स्पर्धेसाठी पुरवलं गेलं ते सन्माननीय अर्थातच आत्माराम शेठ मध्ये यांचे सुपुत्र दीपकदादा आत्माराम मध्ये धामोले यांच्या माध्यमातून पहा अगदी छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफीसाठी 6 रात्र पाण्याची पूर्तता केली गेली. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक अधिकाधिक स्वागत करूया. मी पहा व्यासपीठावरती आमंत्रित करतो सन्माननीय दीपकदादा आत्माराम मध्ये याचं आपण व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. कॉम्बॉक्स पुढचा बॉल वेगावरती स्वार बॅटची टॉप जरूर पाहायला मिळेल. परंतु इथून काय घडलं जातंय अप्रतिम क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. अल्या मातर माघारी धक्का क्रमांक लागेल 2, फलंदाज बाद होईल शरद वाघ. व्याख्यात पावलाय. धक्का क्रमांक लागला जातोय दुसरा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चिंतामन आपण पाहतोय. चिंतामन भवर हा फलंदाज पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पाहायला बोलतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात. या षटकाचा विचार केला तर काही बोलचं केल बाकी गोलंदाज तयार पुन्हा एकदा नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर या स्पर्धेचा विचार केला तर संदीप दादा निरगुडा चषक आम्हाला पाहायला मिळेल नेरल परिसरामध्ये. खरं तर अप्रतिम आयोजन आहे आणि तो देखील नाईट फॉर्मॅट पाहायला मिळतोय. आणि त्याच्यामध्ये आम्हाला खरं तर प्रवीण वाघेचा देखील आवाज त्या स्पर्धेमध्ये जरूर 2 दिवस पाहायला मिळणार आहे. आणि खरं तर लाईव्हचा आनंद घेत आहे. खरं तर संदीप दादा आजचा खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॅटची टॉप एच फटका फसला जातो क्षेत्ररक्षक बॉलर मध्ये टिपला जातोय झेल. वाह क्या बाद आहे. अजून एक धक्का बसेल. बॅटिंग करत असताना टीम पाहायला मिळेल. आपण पाहतोय चाफेवाडी टीमला धक्का क्रमांक लागेल 3, फलंदाज चिंतामन बॅक ठता पावलाय. आणि डिफिनेटली या शॉर्ट पिच बॉल होता त्याच्यावरती बॅटची टॉपेज लागली गेली, फटका फसला होता आणि त्याच्यानंतर फलंदाज देखील पाद जरूर पाहायला मिळाला. पहा रिप्ले ऍक्शन आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. फटका भरपूर चांगला होता. पहा थोडीशी उसळी गुडलेसवरती चेंडू रिलीज झाला, त्याच्यानंतर बॅटची टॉपेज आणि थर्ड स्लिप मध्ये चेंडू रिलीज झाला आणि बॉल थ्रो मध्ये स्वतः गोलंदाजांनी तो चेंडू झेल टिपला गेला आणि जिथून अजून एक धक्का बसला जातोय. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय हेमंत मध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज आपण पाहतोय महेश पारदीला काय आक्रमण केला जातोय. तिसऱ्या षटकांमध्ये पॉवरफुल बॉलिंग सध्या पाहायला मिळते आहे. हा बॉल पुन्हा एकदा वाह क्या बाद आहे. यॉर्कर पद्धतीचा ब्रह्मास्त्र केला जातोय आणि तिथून बॅटचा बॉलचा नाही संपर्क. पहा रिफ्लेक्शन प्रॉपर यॉर्कर फलंदाज जागेवरती नाचवलं गेलं आणि त्याचनंतर विकेट किपरने दिली साथ. अप्रतिम पाहायला मिळते. डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. अप्रतिम कमबॅक राहायला गेला महेश पारदीचा, कारण पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना आम्हाला टीम पाहायला मिळते चाफेवाडी टीम. धावसंख्या धावकती पाहायला मिळते 25 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि तो चांगला खेळ करावा लागेल कारण तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात केली आहे. गोलंदाज महेश पारदी बॉलिंग ट्रॅकवरती
हाई बॉल गुडलेस वरती रिलीज झाला होता, परंतु इथं काय घडलं जात आहे, बॅटची टॉप एज थर्ड स्लिप मध्ये टिपला जातोय झेल. अजून एक विकेटचं पतन, धक्का क्रमांक लागेल 4था. आज पहा इथनं मैदानाच्या आतमध्ये सामना जो चालू आहे, इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पहा सूरज 11 थांबवले आणि पहा पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सर हा बॉल जर डॉट आला तर मी तर म्हणेन प्रवीण, अच्छा रात्रीमध्ये आपल्याला पहिलं मिडल षटक पुन्हा एकदा पाहायला मिळेल महेश पारधीच्या नावावरती. कमबॅक भरपूर चांगला आहे, परंतु हा बॉलवरती घडेल काय हा प्रश्नचिन्ह. बॅटची टॉप एज आणि तो टिपला जातोय झेल. आणि आजच्या रात्रीमध्ये मी तर म्हणेन दुसरी मॅच, आणि दुसऱ्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते मिडल षटक ज्यांच्या नावाचा डंका पिटला जातोय महेश पारधी. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते, क्या बात आहे. टॉस केला जाईल. सूरज 11 थांबवल्याने त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल बीसीसी मलंगड. दोन्ही संघ इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं. पहा यस ओ टू कॉम्बॉक्स. पहा खरं तर महेश पारधीचं कौतुक केलं तर पहिली विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये काढली होती, त्याच्यानंतर सलगचे 2 विकेट, त्याच्यानंतर चौथा बॉल डॉट फेकला, आणि त्याच्यानंतर सलगचा 5वा आणि 6वा बॉल वरती विकेट काढले गेले. महेश पारधी पहा रिप्ले ऍक्शन, शेवटचा अंतिम बॉल होता आणि जसा जेल टिपला त्याच्यानंतर जल्लोष आम्हाला क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळतोय. अप्रतिम कमबॅक टीम क्षेत्ररक्षण केवळ टीमचा. खरं तर महेश पारधीची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोडं टाळायला हरकत नाहीये. कमालीचा कमबॅक राहिला गेला या गोलंदाजाचा. नावाचा डंका महेश पारधी मैदानाच्या आतमध्ये. 4थ्या षटकाला सुरुवात गोलंदाज आम्हाला पाहायला मिळेल प्रभात भल्ला. बॉलिंग ट्रॅक वरती आम्हाला पाहायला मिळतोय. पहिला बॉल हाई वेग आहे, वेग. अप्रतिम कमबॅक. टप्पा पडल्यानंतर बॅटचा बॉलचा नाही संपर्क, परंतु बॅटरने चॅलेंज केलाय. हाईट वाईट येस, बॅटरने चॅलेंज केलाय. वाईट साठी रिव्ह्यू घेतला जातोय आणि दोन्ही टीमला एक चान्स आहे, आणि तो जरूर चेक केला जाईल स्क्रीनवरती, आणि जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. वाईट साठी रिव्ह्यू घेतला जातोय, तुम्हाला एक चान्स. वाईट साठी हाईट फॅक्टर आणि रनआउट या 3 गोष्टींसाठी रिव्ह्यू दिला जाईल. भरपूर चांगले टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. आमचे लाईव्ह कॉमेंटेटर आपण पाहतो या टेलिकास्ट जो केला जातोय VWTC च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते युट्यूबच्या वाहिनीनुसार. पहा रिफ्लेक्शन आम्हाला जरूर पाहायला मिळतोय, आणि जो काही निर्णय असा क्वालिटी क्रिकेट आम्हाला पाहायला मिळतोय. फेल डिलिव्हरी आणि थोडं डॉट बॉल. आता बॅटिंग करत असताना टीम आम्हाला पाहायला मिळते चाफेवाडी टीम. रिव्ह्यू गमावला गेलाय, त्याच्यामुळे आता इथून जो पंचाचा निर्णय असेल तो अंतिम असणार आहे. पहिला बॉल डॉट फेकला जातोय प्रभात भल्ला. बॉलिंग ट्रॅक वरती आम्हाला पाहायला मिळतोय. नाव आहे भल्ला, आडनाव. कमबॅक करावं लागेल भल्ला. हेलिकॉप्टर फटका भरपूर चांगला आहे. कार्पेटच्या साईडने बॉलला ठरवलं जातं लॉंग स्लिप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, खराब फंबलिंग थोडंसं पाहायला मिळतोय, परंतु इथून धावा मिळतील 2, आणि या 2च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 27, 27 धावा 10 फलक्यावरती लागल्या जात आहे. शेवटचं षटक आहे, आणि या षटकांमध्ये मेहतमध्ये आता दरठोक काम करणं 2 फलंदाजाला चांगला खेळ करावा लागेल. एकीकडे आपण पाहतो या फलंदाज अरुण पारधी, तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळेल विजय पारधी. दोन्ही आडनाव भरपूर सेम आहेत, परंतु आता इथून चांगला खेळ करावा लागेल दोन्ही फलंदाजाला. आता स्ट्राईक होती फलंदाज पाहायला मिळेल विजय पारधी. ओपनिंग ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, परंतु ओपनिंग ब्लास्टर डंका पिटायचा असेल तर मग आता इथून तुम्हाला मोठे प्रहार मैदानाच्या आतमध्ये करावा लागतील. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न होता. फटका भरपूर चांगला गॅप सिलेक्शन मध्ये. चेंडूला ट्रॅव्हल क्षेत्रक्षणापर्यंत डायरेक्टली थ्रो, आणि थ्रो देखील अप्रतिम पाहायला मिळतोय. आणि इथून फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक अजून एक लागेल. फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अरुण पारधी. बॅक टू द पॉवर लँड. पहा त्या दरम्यान
अगदी पाहिलं तर बीसीसी मलंगड संघ आपल्याला खेळताना दिसेल आणि सन्माननीय यशवंतदादा गिरा अर्थातच पनसवाडी गावचे जावई देखील आहेत. मी विनंती करतो पहा यशवंतदादा गिरा आपण याच्या व्यासपीठावरती आज स्पर्धेच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत केलं झालं आणि त्यानंतर सन्माननीय संजय भगत मलंगड यांचं देखील आज स्पर्धेच्या वतीनं अगदी मनपूर्वक अधिक स्वागत. याच्या व्यासपीठावरती वेलकम. या स्पर्धेच्या वतीनं आपलं स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला गॅप मिड विकेटला बॉलला ट्रॅव्हल केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे डायरेक्टली थ्रो देखील पाहायला बोलतोय आणि इथून 2 धावा जरूर पाहायला मिळत आहे. 2 धावीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे 30 धावा सध्या धावफलकावरती लागल्या जात आहे. या षटकाचा विचार केला तर अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 2 बॉलमध्ये एखादा बिगेट करावा लागेल. स्ट्राईक घेण्यावरती फलंदाज पाहायला मिळेल. विजय पारधी अपेक्षा भरपूर आहे खेळाडूकडे, परंतु आता तो डंका पिटावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. बॅटची टॉप एज क्षेत्ररक्षक आहे, परंतु थोडंसं करा फंबलिंग. एकदा मिळाल दुसरीचा कॉल केला जातोय. डायरेक्टली थ्रो देखील पाहायला मिळेल, परंतु 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहे. आणि सिंगल डबलला प्राधान्य देणं मी तर म्हणेन क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे. आणि इथून 2 धावा मिळाल्या जात आहे. 2 धावीने धावसंख्येत बदल 32 धावा धावफलकावरती लागल्या जातात. शेवटचा अंतिम टार्गेट सेट बॉल जरूर पाहायला मिळेल. पाहायचं शेवटच्या बॉलवरती एखादा विकेट पाहायला मिळेल का. स्ट्राईक हँडवरती फलंदाज पाहायला मिळतोय विजय पारधीला. ओपनिंग ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये शेवटचा अंतिम बॉल असणार आहे. या बॉलवरती एखादा विकेट करावं लागेल विजय पारधीला. खरं तर महाराष्ट्र ट्रॉफी आयोजित संदीप दादा निरगुडा त्यांच्या सोबतीला आपण पाहतोय माननीय श्री अनंतदादा निरगुडा भव्य नाईट स्पर्धा पाहायला मिळते नेरळ परिसरामध्ये. अप्रतिम स्पर्धा तीही पाहायला मिळेल. आणि खरं या स्पर्धेचं एन्जॉय घेत आहे खरं तर संदीप दादा आमचे जवळचे मित्र आणि या स्पर्धेचे ते मुख्य आयोजक असणार आहेत. आणि खरं तर ज्या स्पर्धे असणार आहे त्या स्पर्धेमध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर नक्कीच संदीप दादा निगोडा यांच्याकडनं लगेच कॉन्टॅक्ट करायचं आहे. अप्रतिम ती स्पर्धा पाहायला मिळाली नेरळ परिसरामध्ये. शेवटचा बॉल अंतिम टार्गेट सेट बॉल, परंतु शेवटच्या बॉलवरती आक्रमण झालाय. क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथून टिपला जातोय झेल. विकेटचं पतन. षटक क्रमांक संपलं जातोय 4. पहिला इनिंगचा खेळ संपला जातोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील 32 धावा येणाऱ्या 24 बॉलमध्ये. 33 धावांची गरज पुढच्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना टीम पाहायला मिळेल केवळ टीमला. आजच्या रात्रीतील आपण पाहिलं तर या ठिकाणी तिसरी फाईट असेल श्री मलंगड आणि त्यांच्या अगेन्स्ट सूरज झलबन धामोले यांच्यामध्ये टॉस केला जाईल. धामोले संघ खारघर परिभागातील दुसऱ्या बाजूला. अगदी पाहिलं तर मलंगड विभागातला संघ मलंगड आपल्याला पाहायला मिळेल. टॉस केला जाईल. विनंती करतो ऑर्गनायझर आपण याचा टॉससाठी जस या ठिकाणी सन्माननीय गणा भगत साहेबांच्या शुभास्ते पहा टॉस केला जातो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. नाण्यापैकीचा कॉल 4 ओव्हरची मॅच असेल याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची. पहा दोन्ही संघ टॉस बघून घ्या. त्यानंतर पहा इथनं टॉस केला जाईल. सन्माननीय गणा भगत साहेबांच्या शुभास्ते ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत फणसवाडी गावचे. क्रिकेटवरचं प्रेम आणि इथनं पाहता टॉस केला जाईल. आणि टॉस इथं पहा BCC मलंगड संघाच्या बाजूने लागला. डेफिनेटली पहा पहिला आपल्याला डिसिजन आम्हाला द्यायचं. फिल्डिंग पहिले येऊ क्षेत्ररक्षण. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण आपण निवडलं. 4 ओव्हरची मॅच असेल. समोरचा संघ आपण पाहता सूरज झलबन धामोले संघाचा. अगदी मागच्या हंगामामध्ये या हंगामामध्ये त्या संघाचा देखील खेळ चांगला राहिला. आता जर आपण पहिल्यांदा फिल्डिंग घेतलं त्या संघाला आपण किती धाबेपर्यंत रोखाल 4 ओव्हरमध्ये? 4 ओव्हरमध्ये कम से कम 40 ते 45 धावाचा प्रयत्न करू आम्ही. येस पहा 40 ते 45 धाब्यांवरती त्यांना रोखलं जाईल. असे कोणते गोलंदाज आपल्याकडे आहेत की 4 ओव्हरमध्ये 40-45 धाब्यावरती रोखलं जाईल? त्यांचा बॅटिंगचा जो अटॅक आहे तो देखील धामोले संघाचा चांगला. मी एक आहे, अजय आहे, यशवंत आहे आणि एक सोमनाथ आहे. 4 बॉलर आहेत आमच्याकडे.
एस बहादूरचा प्रभास राहिला मलंगड संघ ऑल द बेस्ट थँक्यू सो मच हे होतं कॅप्टन बीसीसी मलंगड टीमचे. त्यानंतर पहा दुसऱ्या बाजूला टॉस त्यांच्या विरुद्ध तुमच्या विरुद्ध गेला. जर टॉस जिंकला असता पहिला डिसिजन काय घेतला असता? आम्ही पण फलंदाजच घेणार होतो. येस म्हणजे पहा इथनं जर टॉस जिंकला असता तर डेफिनेटली पहिल्यांदा बॅटिंग त्यांनी निवडली असते आणि जरूर आता आपल्या खात्यामध्ये बॅटिंग आलेली आहे. त्यांनी 40 ते 45 पर्यंत तुम्हाला रोखायचा निर्णय घेतला. आपण किती धाब्यांपर्यंत अगदी टार्गेट कोणता त्या ठिकाणी तयार केला जाईल? 45 प्लस मारायचा प्रयत्न करू. येस त्यांना देखील ठाऊक आहे समोरचा संघ देखील चांगला कुणालाही कमी लेखून जमणार नाहीये कारण की क्रिकेट हा अनुचितेने भरलेला केला. पहा असे कोणते फलंदाज सूरज 11 धामोले संघामध्ये आपण वारंवार त्यांचा वापर केला जातो की जे मोठे फटक्यांसाठी ओळखले जातात? आहेत आकाश आहे, महेश आहे, मयूर आहे, मी आहे. येस पहा त्यानंतर पहा इथनं आयोजन कसं कसं वाटलं? परवा दुसऱ्या आयोजक कर्त्यांबद्दल काय सांगशील? खूप छान आयोजन आहे, मस्त. थँक्यू सो मच हे होतं कॅप्टन सूरज 11 धामोले टीमचे. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता वर्तमान लढत आपल्याला पाहायला मिळत्या. इथनं जर विचार केला तर एका बाजूला केवाळे संघ दुसऱ्या बाजूला आपण पाहता खारघर चापेवाडी संघ. याच्यामध्ये उत्तरार्धाचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल आणि पुन्हा एकदा आवाजामध्ये आपण पाहता अगदी वर्तमान लढतीत आवाज आपण ऐकता अगदी मनोज फसाले सरांचा. थँक्यू सो मच. मॅचकडे मॅच फार महत्वाची असणार आहे. दोन धावेचा पॅनलिस्ट ऍड केला होता आणि इथून धावा जर पाहिलं तर 34 धावा ऍड टोटल धावा 34 पाहायला मिळतात आणि इथून 35 धावांचा टार्गेट बनवायचं आहे. तर ह्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना केवळ टीमला 2 धावा ऍड केल्या गेल्यात आणि इथून सापडायला सुरुवात. पहिला बॉल वेग जरूर पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर गुडलेसवरती चेंडू रिलीज झालाय आणि इथून पहिलाच बॉल जरूर डॉट फेकला जातोय. जेवढे डॉट बॉल पाहायला मिळतील तेवढी दडपण केवळ टीमकडे पाहायला मिळेल. 2 फलंदाज सुक्रिया निरगुडा आणि मंगळ्या पारदी हे 2 हुकमी एका आपल्याला पाहायला मिळते. जर बॉलिंग ट्रॅकवरती देवेंद्र पारदी हा देखील वेगवान गोलंदाज आहे. त्यासाठी आपण जर विचार केला तर त्या स्पर्धेत एन्जॉय करतात. कर्जत हुकमा एक्का सदीप दादा निरगुडा तर या स्पर्धेला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. परंतु इथं फटका भरपूर चांगला आहे, क्लासिकल फटका घ्या भरपूर मोठी आणि बोलला फेकून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे आलाय चौकार. धावा मिळतील 4 आणि या 4च्या मदतीनं संघाचा अकाउंट ओपन जरूर पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना केवळ टीम कडनं आपल्याला पाहायला मिळतो आहे. कारण जरी पॅनल्टी असली पहा रिफ्लेक्शन शॉर्ट बॉल आक्रमण फक्त बॉलला दिशा दिली, गॅप शोधली आणि बॉलला पंच केला आणि फटका भरपूर चांगला. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षण जरूर पळाला होता परंतु फटका भरपूर चांगला होता, दम होता त्या फटक्यामध्ये आणि जरूर चांगली धाव पाहायला मिळते. 4 धावा सध्या धाव फुटली पाहायला मिळते. पहिला बॉल जरूर डॉट फेकला होता आणि दुसऱ्या बॉलवरती आक्रमण. कारण पहिला बॉल त्या खेळाडू आपण पाहतो सध्या स्ट्रायकरवरती सुक्रिया निरगुडा या फलंदाजाकडनं पहिल्या बॉलचा अंदाज घेतला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती जरूर प्रहार केला गेला. अप्रतिम बॅटिंग कारण सामना भरपूर सोपा आहे परंतु इथून बॉलिंग अटॅक चांगला करावा लागेल. पुन्हा एकदा बॅटची टॉपिंग लागली जाते, फटका फसला जातोय, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, जेल देखील सुटला जातोय आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. जसा जेल सुटला त्याच्यानंतर दुसऱ्या धावीला कन्वर्ट आणि इथून 2 धावा पाहायला मिळत आहे. 2 धावीने धावसंख्येत बदल, धावसंख्या 6 या आकड्यावरती पोहोचली जाते. फलंदाज आपण पाहतोय सुक्रिया निरगुडा हा एक बिग हिटर आहे आणि त्या खेळाडूचा झेल देखील सुटला गेलाय आणि आता या झेलची किंमत मी तर म्हणणे क्षेत्ररक्षण करत असताना टीम पाहायला मिळेल चाफेवाडी टीमला फार महागडं ठरणार आहे. कारण या खेळाडूची देखील बॅटिंग लागली तर मग या खेळाडूला देखील थांबवणं फार कठीण आहे. परंतु समोर तितकाच गोलंदाज देखील आहे देवेंद्र पारदी. षटवीस बॉल स्लो पद्धतीचा बॉल होता, फसवा चेंडू होता परंतु फसवा चेंडूवरती प्रहार जरूर पाहायला मिळतोय परंतु बॉल थांबणार नाही. बॉल चला बॉर्डर लाईनच्या पलीकडे सीमा पार चौकार. धावा मिळतील 4 4 4.
पण एक एक बॉल अडवणं हे देखील फार महत्वाचं आहे आणि तिथून विकेट किपरकडनं थोड्याशा चुका पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर थर्ड स्लिप टू स्लिपमध्ये आम्हाला ते क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याच्या देखील मधून चुका पाहायला मिळाला आणि तिथून धावसंख्या धावकृती पाहायला मिळत आहे 22 धावा. या षटकाचा विचार केला तर अजूनही 3 बॉलचा खेळ 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे कारण दुसरा बॉल व्हाईट होता त्याच्यामुळे अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा काडपडीच्या साईन मारण्याचा प्रयत्न फटका भरपूर चांगला गॅप सिलेक्शनमध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला जातो एकदा मला दुसरीचा कॉल केला जातो डायरेक्टली थ्रो आणि थ्रो देखील खरा पाहायला मिळतोय आणि तिथून चांगली रनिंग द विकेट पाहायला मिळते आहे. 2 धावा मिळायला जात आहे 2 धावीने धावसंख्या पुढे पाहायला मिळेल 24 धावा 24 स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहे. अजूनही दोन्ही ओपनिंग ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. अजूनही या षटकातले 3 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. जसं आज षटक संपला जाईल त्याच्यानंतर येणाऱ्या 12 बॉलमध्ये किती धावसंख्येचा टार्गेट असेल हे जरूर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. परंतु समोर सुक्रिया निरगुडाला आपण पाहतोय शॉर्ट पिच बॉल फक्त बॉलला पंच गॅप मध्ये बॉलला ढकलला जातोय फटका भरपूर चांगला बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे सुक्रियाच्या बॅटमध्ये आला धमाकेदार बिग 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 सवकार धाव मिळतील 4. बॅटिंग मुक्काम पष्ट तालुका जिल्हा परंतु इथं फटका भरपूर चांगला आहे आणि इथून बॉल चालाय सीमा पार आणि इथून सामना जिंकला टीम बॅटिंग करत असताना केवळ टीम अडलक टीम चाफेवाडी दोन्ही टीमचा खेळ अप्रतिम पाहायला मिळाला आणि इथून अप्रतिम खेळी राहिली मी तर म्हणेन ऑन फायर झाला होता मॅच मध्ये सुक्रिया निरगुडा काय लाज ऑफ बॅटिंग आणि इथून सामन्याचा सामना ठरला जातोय महेश पारधी ज्यांनी मिडल षटक टाकलं 5 विकेट काढल्या आणि इथून अप्रतिम गोलंदाजी राहिले गेले आणि या मॅच मध्ये सामन्याचा सामना ठरला जातोय महेश पारधी लगेच यायचंय. नक्कीच काही क्षणामध्ये मान्यवरांचं आगमन पाहायला मिळालं. खरं तर एक चांगली व्यक्तिमत्व सातत्याने या स्पर्धेला खरं तर विनोद शेठ पाटील उद्योजक आपण पाहतोय घोट गावचे एक चांगले व्यक्तिमत्व काही क्षणामध्ये त्या साहेबांचं आगमन पाहायला मिळेल एक चांगले व्यक्तिमत्व पाहायला मिळेल आणि खरं तर त्यांचं इथे या स्पर्धेमध्ये जरूर काही क्षणामध्ये आगमन पाहायला मिळेल. टॅसिंग डायलमंट नाव आहे विनोद शेठ पाटील उद्योजक परंतु नावामध्ये दम आणि दम मध्ये पॉवर पाहायला मिळते आणि तिथून सामन्याचा सामना ठरला जातोय महेश पारधी लगेच या उशीर करायचा नाही आणि लगेच दुसऱ्या मॅचला लगेच सुरुवात करायची. चला महेश लगेच या सामन्याचा सामना घेण्यासाठी अप्रतिम खेळी राहिले गेले. आजच्या रात्रीमध्ये मिळते पण दुसरीच मॅच आणि दुसऱ्या मॅच मध्ये अफलातून गोलंदाजी राहिले गेले मिडल षटक आणि खरं तर 5 विकेट काढल्या गेल्या. लगेच मी कॅमेरामॅनने विनंती करतोय आपला छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफीचा जो आपला टॉच बॉक्स आहे तो कव्हर करायचा आहे आणि इथून दुसरी मॅच आणि दुसऱ्या मॅच मध्ये सामन्याचा सामनावीर महेश पारधी ठरला जातोय. वय कमी परंतु दम भरपूर आहे या खेळाडूकडे आणि नाव आहे महेश पारधी. केवळ टीमचा एक हुकमी एका सातत्याने प्रत्येक टीम्समध्ये हुकमी एका आम्हाला पाहायला मिळतात सातत्याने प्रत्येक टीममध्ये चांगले खेळाडू पाहायला देखील मिळतात आणि त्यानंतर मिडल षटक 5 विकेट आपल्याला पाहायला मिळाले. गणा भगत साहेबांच्या हस्ते सामन्याचा सामना दिला जाईल. मी दादांना विनंती करतो की या सामन्याची सामनावीर द्यायचे खरं तर महेश पारधी अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाले आणि इथून पहा जरूर महेश जास्ती वेळ घेणार नाही खरं तर पहिलीच मॅच आणि पहिल्या मॅचमध्ये भरपूर चांगला बॉलिंग अटॅक राहिला गेला शेवटच्या मोमेंटला खरं तर दुसरे षटक टाकलं होतं आणि खरं तर दुसऱ्या षटकामध्ये खरं तर तुम्ही मिडल षटक आणि त्यानंतर 5 विकेट महत्त्वाचे विकेट काढल्या गेला. बॉलिंग टाकायचं असताना तुमच्या टीमसाठी काय योगदान होतं आणि काय गेम प्लॅन केला होता तू?